लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मोठी खुशखबर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आत्ताच भेटलेला आहे. परंतु तुम्ही ज्याची प्रतीक्षा पाहत आहात तो म्हणजे जून महिन्याचा हप्ता. फडणवीस सरकारचं लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. जून महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कधी पैसे जमा होणार? जून महिन्याचे 1500 रुपये, त्याबद्दलची न्यूज आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात असून याचा जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत एक नवीन माहिती हाती आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कधीपर्यंत तुमचे जून महिन्याचे 12व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात. या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये दर महिन्याला DBT द्वारे दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 11 हप्ते जमा करण्यात आलेत, म्हणजे 16,500 रुपये देण्यात आलेले आहेत. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा 12वा म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न उपस्थित होतोय. या तारखेला तुम्हाला हे 12व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली. या योजनेची घोषणा अजून जून 2024 करण्यात आली आणि याचा लाभ जुलै 2024 पासून तुम्हाला आत्तापर्यंत भेटत आहे. तर आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. आता महत्त्वाची बातमी अशी आहे की योजनेचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जर विश्वास ठेवला तर 15 ते 20 दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होऊ शकतो. बघा, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सोमवारच्या 16 तारखेपासून ते 20 तारखेच्या दरम्यान पैसे देखील येऊ शकतात. तथापि या संदर्भात अजून सरकारकडून मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे खरंच या दरम्यान पैसे जमा होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर बघा, मे आणि जून महिन्याचा हप्ता सोबत मिळणार होता. मात्र मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा आणि 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार होता अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त आणि फक्त मे महिन्याचाच हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आता यामुळे जून महिन्याचा हप्ता अर्थातच 12वा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान मिळेल की नाही आणि किंवा जुलै महिन्यात या ठिकाणी जाऊ शकतो का पहिल्या आठवड्यामध्ये, याबद्दल मात्र माहिती जी आहे ती कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे ते पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की आतापर्यंतचे 2 हप्ते लेट झालेले आहेत. जसं की मे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक वेळेस भेटलेला आहे. 2 हप्ते, जसं की मेचा हप्ता जूनमध्ये भेटला तर एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला. त्याच्यामुळं हा देखील जूनचा हप्ता लेट होतो की काय अशी या ठिकाणी शंका निर्माण होते. कारण की अद्यापर्यंत याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र 15 ते 20 म्हणजे 16 ते 20 तारखेदरम्यान पैसे देखील येऊ शकतात. तसं नाही झालं तर शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतात किंवा मग त्याही आठवड्यामध्ये आलं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग तुम्हाला जसं की हे 2 हप्ते लेट झाले त्या पद्धतीने देखील पैसे जमा होऊ शकतात. मग लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती सांगितली. ते एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बोलत होते. नेमकं त्यांनी काय म्हटलं यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयांवरती माहिती दिली. गेल्या काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं विधान करत आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार का यावर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं बघा, त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण बघूयात. लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावर स्वतः महिला व बालविकास मंत्री प्रत्येक महिन्याचे पैसे देण्यासाठी माझ्याशी या ठिकाणी संपर्क साधतात आणि आम्ही तातडीने ते पैसे त्यांना महिला व बालविकास विभागांना देतो अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक महिन्याचे तुमचे पैसे या ठिकाणी भेटत राहणार आहेत. जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचं काय झाले त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे.
जून महिन्याचा 12वा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी 15 ते 20 तारीख म्हणजे 16 ते 20 तारखेदरम्यान भेटू शकतो किंवा शेवटच्या आठवड्यामध्येही भेटू शकतो किंवा जुलै महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्येही भेटू शकतो. तर तुम्हाला हे पैसे जे आहेत आता 2 हप्ते लेट झालेले आहेत मे आणि एप्रिलचे, त्याच्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो किंवा त्याच्या अगोदर देखील पैसे येऊ शकतात. कारण की बघा याच्या अगोदर पैसे कसे जमा होत होते लाडकी बहीण योजनेचे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 4थ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये पैसे प्रत्येक वेळेस येत होते. तसंच या वेळेचे जूनचे देखील पैसे तसेच येऊ शकतात. कारण की या जूनमध्येच तुम्हाला मेचे देखील पैसे भेटलेले आहेत. जूनचे या महिन्यामध्येच पैसे आले तर तुम्हाला या महिन्यामध्येच टोटल 3000 रुपये काय होणार आहेत मग जमा होणार आहेत. आता बघा याच्याविषयी आता निधी जो वळवण्यात येत आहे किंवा त्याबद्दल काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले तेही आपण बघूयात. बघा लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो या ठिकाणी कुठेही वळवलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्याबद्दलची निधीबद्दलची देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्याच्याबद्दल या ठिकाणी लाडक्या बहिणींना टेन्शन करायची आवश्यकता नाही. 2025-26साठी आर्थिक वर्षामध्ये त्यांनी सांगितलं की या अर्थसंकल्पामध्येच या निधीबद्दल तरतूद आहे, त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटत राहणार आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. अपात्र लाडक्या बहिणींची मात्र या ठिकाणी छाननी प्रत्येक महिन्यामध्ये चालूच राहणार आहे अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ट्विट करून दिलेली आहे. आणि अजूनही काही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मात्र भेटलेला नाही. मग त्यामध्ये KYCचा प्रॉब्लेम असेल किंवा अपात्र झालेल्या लाडक्या बहिणी जे आहेत त्यांचे पैसे देखील मे महिन्यापासून बंद करण्यात आलेले आहेत. तुम्हाला मे महिन्याचे पैसे भेटलेत की नाही म्हणजेच हा मागच्या महिन्याचा 11वा हप्ता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ह्या 12व्या हप्त्याची वाट पाहत होतात की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर 12वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहे जून महिन्याचा त्याबद्दलची ही मोठी बातमी तुम्हाला दिलेली आहे. एकतर 16 ते 20 किंवा 20 तारखेदरम्यान किंवा या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात किंवा तुम्हाला उशीर झाला लेट झाला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. मात्र याबद्दल अजून घोषणा करण्यात आलेली नाही. त्याच्याबद्दलची अजून जशी घोषणा होईल अधिकृत तशी माहिती दिली जाईल. सध्या तुम्हाला ही न्यूज मध्ये आलेली जी माहिती आहे तीच आपण बघितलेली आहे. त्याचसोबत बघा जी कर्ज योजनेची घोषणा करण्यात आली होती त्याच्याबद्दल मात्र स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त सांगितलेलं आहे की त्यावरती सरकार सध्या विचार करत आहे. त्याची मात्र अजून अधिकृतपणे कुठलाही GR देण्यात आलेला नाही. लाडक्या बहिणींना 40 ते 50 हजार रुपयाचं एक हाती कर्ज भेटणार आहे. कारण की बघा प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लेट होताना आपल्याला दिसतोय. 2 हप्ते लेट झालेले. सरकारनं एक फिक्स तारीख करणं देखील त्याबद्दलची गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का सरकारने कुठलीही तरी एक फिक्स तारीख प्रत्येक महिन्याची ठेवावी? कारण की प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहत राहतात, परंतु पैसे मात्र सध्या 2 महिने झालं लेट होत आहेत. त्याच्यामुळे फिक्स तारीख करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती नक्की निर्णय व्हायला पाहिजे. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बघा याचे तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयाचं जे कर्ज भेटणार आहे ते का महत्त्वाचं आहे ते भेटायला पाहिजे. कारण की बघा हप्ते काय होतात लेट होत आहेत. ठीक आहे, प्रत्येक महिन्याला वेळेवरती पैसे भेटत नाहीत. जर तुम्हाला या ठिकाणी सरकारनेच तशी योजना आणली कर्ज योजना तर त्याचा फायदा असा होऊ शकतो की एक हातीच तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये भेटणार आहेत. त्यामधून तुम्ही छोटा मोठा तुमचा लघु उद्योग सुरू करू शकतात, जेणेकरून तुम्हाला एक हाती पैसे भेटल्याबरोबर या ठिकाणी योजनेचे पैसे मग कधी तुम्हाला भेटणार नाहीत 1500 रुपये. ते थेट काय होणार बँकेला जाणार. मग ते कधी का जाणार तुम्हाला त्याचा आर्थिक भार जास्त पडणार नाही. कारण की तुम्हाला स्वतःहून त्याचा हप्ता भरायचा नाही. डायरेक्टली सरकार ते काय करणार बँकेमध्ये तुमचे पैसे वळते करणार आणि तुम्हाला एकदाच 40 ते 50 हजार रुपयाचं कर्ज भेटणार. मग तिथून पुढचे हप्ते देखील तुम्हाला परत भेटू शकतात. अशा पद्धतीची ही कर्ज योजना जी आहे त्याबद्दलची स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. मात्र त्याच्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. तुम्हाला काय वाटतं हा देखील निर्णय व्हावा का? कर्ज योजना तुम्हाला कर्जाची आवश्यकता आहे का अशा पद्धतीची जी की शासनाकडून भेटणार आहे? लाडकी बहीण योजनेच्या हमीवरती ते पैसे तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. कारण की त्याच्याबद्दल निर्णय होणं गरजेचं आहे. मात्र त्याच्याबद्दल अजून GR वगैरे आलेला नाही किंवा सरकारने तसा ऑफिशियली अजून निर्णय घेतलेला नाही. फक्त उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं की सरकार त्याच्यावरती विचार करत आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी लवकरच निर्णय होऊ शकतो. त्याबद्दल जशी अजून ऑफिशियल माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.